अक्षराज न्यूज, अचूक वेध अचूक बातमी। त्यानंतर जे काल रात्रीची जी मोठी कारवाई आहे, मानपाडा पोलीस स्टेशनचे सिनियर पी आपले संदीपान शिंदे आणि त्यांच्या पूर्ण टीमला एक गोपनीय माहिती मिळाली होती की एक कोणी पलावा परिसरामध्ये एका बिल्डिंग मध्ये एका फ्लॅट मध्ये काही संशयास्पद लोक राहत आहेत, त्या ठिकाणच्या काही संशयास्पद हालचाली आहेत। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनचे पीआय चोपडे, त्यांचे एपीआय कल्पना पाटील, पीआय गुंड आणि त्यांच्या सर्व टीमने त्या ठिकाणी रात्री जाऊन सर्च केला असता लेट नाईट। त्या ठिकाणी आपल्याला 3 आरोपी त्या ठिकाणी त्या फ्लॅटमध्ये मिळाले आणि पूर्ण फ्लॅटचीच पूर्ण झडती घेतली असता त्या ठिकाणी आपल्याला एमडी साधारणपणे 1900 ग्रॅमपेक्षाही जास्त एमडी ते मिळालेलं आहे आणि त्याची किंमत 2 कोटीपेक्षाही जास्त आहे। तर त्या सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत आपण 3 जणांना, त्यामध्ये एक महिला आहे आणि 2 पुरुष आहेत, त्यांना ताब्यात घेतले, त्यांना अटक केलेली आहे। आणि या सदर गुन्ह्यामध्ये इतरही आरोपी असण्याची शक्यता असल्याने आमच्या 2 टीम ज्या आहेत त्या इतर आरोपीच्या मागावरती आहेत आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला या गुन्ह्यामध्ये लीड मिळू शकते आणि त्या अनुषंगाने आमच्या 2 टीम ज्या आहेत त्या इतर आरोपीच्या मागावरती आहेत। अशी ही कारवाई मानपाडा पोलीस स्टेशननी एमडीच्या अंतर्गत केलेली आहे। सर, हे कुठनं आणायचे आणि कोणाला विक्री करायची? साधारणपणे त्या ठिकाणी करत असताना जे आरोपी आपल्याला मिळालेले आहेत त्यांच्या प्राथमिक तपासावरून ते वेगवेगळ्या ठिकाणी याचा सप्लाय करत असण्याबाबतची आम्हाला इन्फॉर्मेशन आहे आणि त्याच्यामध्ये माल आणणारे हा एक ग्रुप वेगळा आणि विकणारे ग्रुप वेगळे, अशा प्रकारचं यांचं पूर्ण हे रॅकेट त्या ठिकाणी चालत होतं असं आमच्या प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। आता काल रात्रीच लेट नाईट गुन्हा दाखल केलेला आहे, तरी सुद्धा इतरही काही आरोपी त्यामुळे अजूनही निष्पन्न होतील, त्यामुळे पूर्णपणे रॅकेट कशा प्रकारे चालत होतं त्याच्यावरती आपण आम्ही बोलू शकतो। किती आरोपींना अटक केली आहे? आतापर्यंत 2 पुरुष आणि 1 महिला आरोपींना सदर ताब्यात घेऊन त्यांना अटक केलेली आहे आणि इतरही आपले 2 ते 3 आरोपी याच्यामध्ये अजूनही निष्पन्न जे होत आहेत त्याच्या भागावरती आमच्या टीम्स आहेत। त्यांचे काय गुन्हे दाखल आहेत अगोदर त्यांच्यावर? जे आतापर्यंत आमच्या प्राथमिक रेकॉर्ड चेक केला असता, जे आता ताब्यामध्ये त्यांचा आतापर्यंत गुन्हे दाखल नसल्याबाबत आमच्याकडे रेकॉर्ड आहे, पण जे आरोपी फरार आहेत त्याच्यापैकी एकावरती यापूर्वीचे काही गुन्हे दाखल असण्याची आमच्याकडे माहिती आहे। त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे।